न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे कॅफेमध्ये तरुणांमध्ये झाला वाद। त्यानंतर या वादात तरुणाची हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 8 जणांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहे। अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, जामनेरमध्ये तणाव निवडला। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माध्यमांना माहिती। जामनेर येथे एका कॅफेमध्ये बसलेले असताना तरुणांमध्ये वाद झाला। या वादामध्ये पुन्हा त्या तरुणाला बेटावत खुर्द गावात घेऊन नेण्यात आले व या तरुणाला पुन्हा मारहाण करण्यात आली। या तरुणांना रुग्णालयात आणल्यास का त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। 2 मुलांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले। यामध्ये 8 जणांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे। सदर ही हत्या कुठल्या प्रकारामुळे झाली याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता। ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँड जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला। नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे। पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं। ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत, कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये। पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहेत। ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत। एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया। सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत, म्हणजे जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत। कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायदा हातात घेतलं किंवा कोणताही मिसचिव्हसपणा केलं त्याचं आमचं सर्वकडे CCTV आहे। आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत, मग नंतर आपलं कारवाईचं बली पडू शकतील। तीच म्हणून मी कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू इच्छितो। सर, जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12 कॅफे त्या कॅफेंमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत, अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही, तर त्या कॅफेंवर काही कारवाई होईल का? मला माहिती नाही, मी आता झालेलं आहे, मी सर्व माहिती घेतो, जर तसं काय असेल तर कारवाई करू। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।